Hi guys, today we are going to discuss about अटक झालेल्या व्यक्तीचे अधिकार काय आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहात आर्टिकल 22 आणि सेक्शन 38 BNSS नुसार आर्टिकल 22 सेक्शन 38 BNSS अंतर्गत अटक झालेल्या व्यक्तीचे अधिकार काय आहेत. पोलीस स्टेशनचा दरवाजा बंद झाला आणि आता तुम्हाला वाटलं सगळंच संपलं. भारतीय संविधानातील आर्टिकल्स 22 आणि सेक्शन्स 38 BNSS सांगतात एखादा व्यक्ती अटक झाल्यानंतर त्याचे अधिकार काय आहेत. अटक झालेल्या व्यक्तीलाही कायद्याने संरक्षण दिलेले आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला पोलीस अटक करतात तर आणि त्याची चौकशी सुरू असते तेव्हा त्या व्यक्तीला पसंतीचा वकिलांना भेटण्याचा अधिकार असतो. वकील चौकशीच्या पूर्ण वेळेत उपस्थित राहू शकत नाहीत, परंतु तो चौकशी दरम्यान काही ठराविक वेळ आपल्या क्लायंटशी भेटू शकतात. यामुळे पोलिसाकडून होणारा छळ थांबण्याचा मदत होते. चौकशी दरम्यान उपस्थित राहण्याचा अधिकार सेक्शन्स 38 BNSS मध्ये डिफाईन होतो. वकिलांचा सल्ला घेण्याचा घटनात्मक अधिकार आर्टिकल्स 22 सबक्लॉज 1 मध्ये डिफाईन होतो. भारतीय संविधानानुसार प्रत्येक अटक झालेल्या व्यक्तीस 2 मूलभूत अधिकार आहेत. अटकेचे कारण जाणून घेणे आणि आपल्या पसंतीचा सल्लागार निवडणे आणि त्यामार्फत आपला बचाव करणे. होय, पोलीस तुम्हाला अटक करू शकतात पण तुमचा आवाज दाबू शकत नाही, कारण कायदा स्पष्ट सांगतो तुम्हाला अटकेचा कारण जाणून घेण्याचा अधिकार आहे, तुम्हाला पसंतीच्या वकिलांना भेटण्याचा अधिकार आहे आणि चौकशी दरम्यान मदत घेण्याचा अधिकार आहे. जर पोलिसांनी वकिलांना भेटू दिले नाहीत तर ती चूक नाही, तर थेट संविधानाच्या अधिकाराचा उल्लंघन आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक फॉर वॉचिंग.